मुंबईचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता मला, म्हणून मी मुंबईत गेलो. काय सर्वात पहिले दादर स्टेशनपाशी काय अशी भीड, अरे बाप रे, जायलाच कम से कम 15 ते 30 मिनिट लागतात. मग काय स्टेशनपाशी असं उतरलो, मग आपल्याला जायचं होतं सांताक्रूझ. मग आम्ही तिघं निघलो. मग जागे स्टेशन आहे, असे इतकी सारी भीड, अरे बाप, जिथं पाहिले तिथं भीड, इतकी रश, अरे बाप रे. पायरवून जाताना, इथून जाताना, तिथून जाताना ट्रेनमध्ये बी अशी भीड, बाबा कुठंच असं सुकून नाही, सगळीकडे भीडच असते. मग गपा अशी भरती भीड, अरे बाप रे, तंग होऊन जातं. भीड बकरी ती राहते ना त्यांच्यावानी अशी जिंदगी, इथं भागदौड ट्रेनमध्येच अर्धा सफर जातो इथं. मग तुम्ही बघू शकता की समोर काय असं सुंदर व्ह्यू दिसत होतं, थोडं मोकळं वाटत होतं. मग तिथं पण काय अशीच भीड, मग परत दुसऱ्या ट्रेनमध्ये भीडच, अरे बा, सुकूनच नाही. उतरतात काय, मग उतरून बी बघू शकता की इतकी भीड. आता आम्हाला ही ट्रेन पकडायची, ट्रेन बी मिस झाली आमची, म्हणजे इतकी सारी भीड असती इथं. मुंबई म्हणजे भीड सगळीकडे, असं म्हणजे मोकळं कुठंच नाही मुंबईमध्ये भाई. तुम्ही बघू शकता लोकलमध्ये भीड, कुठं फिरायला गेलं तर भीड, सगळीकडे भीड. स्टेशन लाईनला तर इतकी भीड असते, अरे बाप रे. आम्हाला जुहू चौपाटी जायचं, सांताक्रूझ स्टेशनला उतरलं. मग काय बस पकडली 231 नंबरची. मग काय ती जुहू चौपाटीवर सोडते. मग जुहू चौपाटीपाशी आपण काही असं पोहोचलो, मग लवकरच होतं. मग चला आता दाखवणार नेक्स्ट ब्लॉकमध्ये तुम्हाला.